नमस्कार मित्रांनो. आजच्या भागामध्ये एकामागोमागे एक धक्कादायक आणि रहस्यमय प्रसंग पाहायला मिळतात. आज आपण पाहतो की मम्मी साहेब पूर्ण घरभर तात्यासाहेबांच्या बायकोला शोधत फिरत असतात. त्या प्रत्येक कोपरा तपासतात, प्रत्येक खोली टोकावतात, पण तात्यासाहेबांची बायको कुठेच सापडत नाही. मम्मी साहेबांच्या मनात संशय निर्माण होतो. कुठेतरी लपून बसली असणार असं म्हणत त्या एका गाडीच्या मागे जाऊन डोकावतात. त्या चोरून पाहत असतानाच सपने तिथे येते आणि विचारते, मम्मी साहेब तुम्ही इथे काय करताय? तेवढ्यातच तात्यासाहेबांची बायको तिथून अलगद पळ काढते. ती थेट स्वयंपाकघराकडे जाते, जिथे आधी सत्या स्वयंपाक करत असतो. खूप वेळ उपाशी असल्यामुळे तिच्या पोटात आग लागलेली असते. तिला कच्चे टमाटे दिसतात आणि ती विचार न करता ते उचलते. ती कच्चे टमाटे खात बसते, अगदी भुकेल्या माणसासारखी. तेवढ्यात मंजू तिथे येते. तात्यासाहेबांची बायको लगेच आडोशाला जाऊन लपते. ती चेहरा झाकून घेते आणि कुणासमोर यायला तयार नसते. मंजू आजूबाजूला पाहून म्हणते, इथे कुणीतरी आहे का? पण समोरून काहीच उत्तर येत नाही. मंजू शांत आवाजात म्हणते, तुम्हाला भूक लागली असेल ना? अहो, आम्हाला सांगायचं होतं. इथे कुणी उपाशी राहायचं नाही, फक्त जेवायचंय एवढंच सांगितलं असतं तरी आम्ही जेवायला दिलं असतं. तात्यासाहेबांची बायको फक्त मान हलवते. ती काहीच बोलत नाही. मंजू लगेच ताट वाढते आणि तिला जेवायला देते. ती बाई शांतपणे जेवायला बसते. इकडे लग्न सोहळ्यात कन्यादानाचा विधी सुरू होतो. सगळे सत्याकडे पाहतात. सत्यजितराव, तुम्हीच कन्यादान करा असं त्याला सांगितलं जातं. तेवढ्यात मंजूला बोलवायला एक माणूस येतो. वाघमारे वहिनी तुम्हाला बोलावलं आहे. मंजू म्हणते, इथे एक व्यक्ती जेवतीये, तिला काही लागेल तर बघा, मी लगेच येते. मंजू तिथून निघून जाते आणि सत्यासोबत कन्यादानाच्या विधीत सहभागी होते. दोघंही विधी पार पाडून बाहेर येतात. बाहेर आल्यावर मंजू आणि सत्यामध्ये थोडं बोलणं चालू असतं. तेवढ्यात मंजू सत्याला म्हणते, तू जरा आत जाऊन ते सामान आणून ये. सत्या आत निघून जातो. तेवढ्यात मंजूला बाहेर काही अनोळखी माणसं उभी असलेली दिसतात. तिच्या मनात शंका येते. ती थेट त्यांच्याकडे जाते आणि विचारते, तुम्ही कोण? इथे का थांबलात? कुणाला भेटायचंय? त्या माणसांचे चेहरे बदलतात. अचानक ते मंजूकडे धावून येतात. त्यांच्या हातात तलवारी असतात. मंजू घाबरते, पण तेवढ्यात सत्या तिथे येतो. तो क्षणाचाही विचार न करता तलवार पकडतो. तलवार सत्याच्या हाताला लागते आणि त्याचा हात कापला जातो. क्षणातच सत्याच्या हातातून रक्त वाहू लागतं. रक्ताचा शिंतोडा मंजूच्या डोक्यावर पडतो. मंजू स्तब्ध होते. सगळीकडे एकच गोंधळ उडतो. आता पुढच्या भागात काय होणार? सत्याची अवस्था गंभीर आहे का? ते हल्लेखोर कोण होते आणि तात्यासाहेबांची बायको नेमकी का लपून फिरतीये? हे सगळं जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.